विशाळगड मुक्ती आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागलं। या आंदोलनात सहभागी काही माथेफिरूंनी गजापूरमधील मुस्लिम समाजाच्या मशिदीसह घरांना लक्ष्य करत मोठ्या प्रमाणात नासधूस केली। यामध्ये गजापूर वासियांचं सुमारे 2 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। या हिंसाचारामुळे आर्थिक नुकसानीबरोबरच सामाजिक ऐक्याला धक्का पोहोचलाय। काही मोजक्या विघ्नसंतोषी लोकांमुळे घडलेल्या या प्रकाराचा हेरले गावात बंद पाळत निषेध करण्यात आला। बंद काळात यादगार चौक ते ग्रामपंचायतपर्यंत शांतता फेरी काढण्यात येणार होती, परंतु प्रशासनानं जमावबंदी आदेशाच्या पार्श्वभूमीवर फेरी न काढण्याचं आवाहन केलं। या आवाहनानंतर फेरी रद्द करण्यात आली। यावेळी जवाहर साखर कारखान्याचे संचालक आदगोंड पाटील यांनी गजापूरमध्ये सामाजिक ऐक्याला धक्का पोहोचवणारा जो प्रकार घडला तो निषेधार्ह असल्याचं सांगितलं। खरं म्हणजे काय झालंय की 30-35 वर्षाच्या राजकारणामध्ये जे मी अनुभव झालो बघत आलो त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती या 5 वर्षांमध्ये चालू झाली। तुम्हाला एक सांगतो की कायदा सुव्यवस्था अतिक्रमण काय असेल त्याचं काय मला देणं घेणं नाही, तो प्रशासनाचा विषय। पण दिवसाला 100 मिलीमीटर पाऊस पडण्याच्या भागात लोकांची घरं पाडणे आणि लोकांना ह्या पावसात लहान मुलांना महिलांना ह्या पावसात उभा करणे ह्या गोष्टीचा बाकी मी 100% निषेध करतो। कारण वर्षभर होतं तुमच्याकडं, वर्षात तुम्ही सगळं काही शिरबाबी करू शकला असता। हे वर्षभर तुम्हाला सवड झाली नाही, पण पावसातच सवड झाली, ही गोष्ट अत्यंत मनाला खेदजनक आहे। आणि धर्म कुठला, जात कुठली, कोणावर अन्याय हा विषय नाही आहे, तर हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे। या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो, आपला सर्वांना पाठिंबा देतो। आणि माजी सरपंच बालेचांद जमादार यांनी सर्वच धर्मातील तरुणांची माथी भडकवण्याचं काम काही प्रवृत्ती करत असल्या तरी त्यांची चाल ओळखून सर्वच धर्मातील लोकांनी एकमेकांमधील सौहार्दाचे संबंध कायम ठेवावेत असं आवाहन केलं। देश में हमारा कोई दुश्मन नहीं है, लेकिन आज हमारे बच्चों को, हमारे ऑल मतलब मुस्लिम के नहीं है बल्कि आम बच्चों को हर एक कौम का, हिंदू का है, जैन का है, क्रिश्चियन का है, सिख का है, ईसाई का है, इन बच्चों को भड़काया जा रहा है। इसकी वजह क्या है? इस देश को बर्बाद करने वाली एक ताकत है। कल तक उनके बाप और हमारे बाप मिलजुल कर रहते थे, एक थाली के अंदर खाना खाते थे और एक जगह हम रहते थे, एक मेकस को खून देते थे। हमने हुजूर के नाम पर इस बस्ती के अंदर 200 बॉटल खून गोला किया है, और वो क्या सिर्फ मुस्लिमों के लिए क्या है नहीं, बल्कि आम लोगों को उसका खून का इस्तेमाल हो जाए, इस लाइन के हमने उस काम को किया है। हमारा काम है अमन फैलाना, हमारा काम जिहाद फैलाना नहीं है। लेकिन जिहाद के नाम पर कुछ दुश्मन बाहर के लोगों के चाहते लोग, जिनको जो गैर के हैं, जिनको इल्म मालूम नहीं, चाहे वो मुस्लिम है रहेंगे, कोई भी रहेगा, लेकिन यहाँ के लोगों को भड़का को इस देश को बदनाम करने के लाइन से इसकी एक मुट्ठी जो है इसको छीनने के लिए एक अलग ताकत जो काम कर रही है, उस काम को उबारा देने का हमारा काम नहीं है। यावेळी माजी सभापती राजेश पाटील, इंजिनियर सुनील जमादार, मुस्लिम कमिटीचे चेअरमन इम्तियाज खतीब यांनीही हिंसाचाराचा निषेध करत शांतता राखण्याचं आवाहन केलं। यावेळी हेरले ग्रामस्थांच्या वतीनं नायब तहसीलदार चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सायकर, मंडलाधिकारी बेळगेकर, तलाठी SV चांदणे, पोलीस पाटील नयन पाटील यांना निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमीन बारगीर, मनसूर बारगीर, कोतवाल महम्मद जमादार, रियाज जमादार, जमाल खतीब, बाबासो नायकवडी, अल्लाउद्दीन खतीब, इब्राहिम खतीब, अमजद देसाई, आलमगीर पेंढारी, इमाम जमादार, मंगेश काशीद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। विशाळगडमधील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी पुकारलेल्या हेरले बंदला सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बंद शांततेत पार पाडला।